सिद्धूमुळे आज आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो जिथे आम्हाला बाहेर पडेल का नाही माहित नव्हतं. तर झालं असं की आम्हाला जायचं होतं फार्म हाऊसला आणि सिद्धू म्हटला मला वाट माहितीये, पण सिद्धूचं ऐकून मी पण गाठली गाडी, पण आम्ही चुकीच्या रस्त्यानं पोहोचलो बाहेर आणि इथं फोन करायला नेटवर्क पण नव्हता. वाट आम्ही चुकलो आणि एवढं गोल गोल फिरलो पण आम्हाला काय वाट गावना. शेवटी गोल गोल फिरून आम्ही शेवटी बाहेर पडलो, पण फार्म हाऊस इथं नदीच्या साईडला होतं आणि आम्ही नदीच्या पलीकडे होतो, पण वाट आम्हाला गावत नव्हती. शेवटी वाट गावली आणि आम्ही आलो. तरी सगळी लवकर पोहोचलेत, आम्ही वेळानं पोहोचलेलो तरी इकडे लाल्या काय बकर फिरवत होता. मग इकडे खाली निघालो. जेवणाला विशीर नको म्हणून आचार्याचं काम आम्ही हलकं करायला गेलो पण डबल लावलं. आणि इकडे फोन बघतो म्हणून आम्हाला नदीचं पाणी आणायला लावलेलं, त्यासाठी आम्ही इकडे नदीकडे आलतो. पण इथं एवढ्या वरनं खाली आणायचं म्हणलं आमचा जीव जायची पारा. तरी पण आम्ही खालनं वर पाणी कसं तरी नेलं आणि सिद्धूचा जिम वर्कआउट एका 5 मिनिटात झाला सगळा. जिम वर्कआउट कसा झालाय बघा. मग इकडे कटिंग तीन चालू होतं आणि पब्लिक तर लय होतं आणि मग विषय पाण्यात होता. म्हणलं सगळीजण जायचं नाही तर काय आपल्याला काय जमणार नाही. मग सगळ्यासनी घेऊन आलो पाण्या नाही. मग एका रांगेत आपलं पाणी तिने वर उचललं आणि आलो इकडे. मग सगळी तयारी झाली होती म्हणून म्हणलं जरा तुम्हाला इथलं लोकेशन आणि जरासं व्ह्यूज दाव्या. आणि एक गोष्ट म्हणजे तुम्ही फॉलो करा विसरताय तर फॉलो करून ठेवा. स्वर्गापेक्षा भारी हाय आपलं लोक. कोंकण 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 कोंकण. आणि वातावरण तर असं क्वालिटी झालं होतं. मग लागलंच पिक्चर वगैरे बसलेलं, जेवण झालेलं, तडका दिलता, हा मटण ढीगभर पडलेलं. मग संदीपचा संध्याकाळी आलं जेवायला. मग लागलंच म्हणलं तुम्ही जेवा, आम्ही आपलं जातो, कारण आम्ही आलो 2 व्हीलरनं. मग आम्ही डायरेक्ट पडलो घराच्या दिशेनं आणि आता म्हणलं हरवायच्या अगोदर व्यवस्थित जाऊया गपगमान. आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो. ब्लॉग आवडला तर लाईक फॉलो कमेंट करायला विसरू नका.